नमस्कार मित्रांनो. आपल्या आयुष्यात काही लोक असतात जे आपल्याला समजतच नाहीत. कधी ते हसतात, कधी ते शांत राहतात, कधी एखाद्या क्षण ते आपल्याला आपल्या बाजूने वळवून घेतात आणि आपणच समजू शकत नाही की हे कसं घडलं. कधी कोणीतरी तुम्हाला नकळत वळवून घेतलंय का? तुमचे निर्णय, तुमच्या भावना, तुमचा मूड, तुमचं बोलणं कोणीतरी बदललं आणि तुम्हालाच कळलं नाही? कधी असा क्षण आलाय का जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला हो म्हटलात, पण आतून तुम्हाला माहीत होतं की तुम्ही हो म्हणायचंच नव्हतं? कधी असा अनुभव आलाय का की तुम्ही स्वतःच्या आयुष्यावर स्वतःचाच ताबा हरवल्यासारखं वाटलं? जणू तुमच्या मनाचे दोरे कोणाच्या तरी हातात आहेत. आपण विचार करतो की आपण मजबूत आहोत, आपण चतुर आहोत, आपल्याला कोणी सहजपणे वळवू शकत नाही. पण खरी गोष्ट वेगळी असते. कारण काही खेळ डोळ्यांसमोर नाही खेळले जात, ते मनात खेळले जातात. हे आहे डार्क सायकोलॉजीचं जग. इथे शब्द शस्त्र असतात, भावना कैदखाना बनतात आणि विश्वास सर्वात मोठा सापळा. इथे आवाज कमी असतो, पण प्रभाव अत्यंत खोल असतो. इथे संघर्ष दिसत नाही, तो जाणवतो. एमी ब्राउन म्हणतात, मॅनिप्युलेशन वर्क्स बेस्ट वेन यू डोंट नो इट्स हॅपनिंग. म्हणजेच सगळ्यात प्रभावी मॅनिप्युलेशन तेच असतं ज्याचं अस्तित्व तुम्हाला जाणवतही नाही. अदृश्य धागे, अदृश्य प्रेशर, अदृश्य भावना जे आपल्याला कुठे घेऊन जातात आपल्यालाच कळत नाही. आणि म्हणूनच आज आपण या रहस्यमय जगात प्रवेश करणार आहोत. ते जग जिथे दिमाग शस्त्र आहे, भावना इंधन आहेत आणि तुम्ही एक खेळाडू किंवा कदाचित एक शिकार. भाग 2. पुस्तक आणि लेखकाची ओळख. मित्रांनो, ही कथा कोणाची नाही, ही कथा आहे मानवी मनाची. आणि या सावल्या उलगडणारी लेखिका आहे एमी ब्राउन. एमी ब्राउन या मानवाच्या वर्तनाचा, भावना आधारित नियंत्रणाचा आणि मनोवैज्ञानिक प्रभावाच्या गुप्त तंत्रांचा अभ्यास करणाऱ्या एक सखोल संशोधक आहेत. त्यांचं काम काय? लोक कसे विचार करतात, लोक कशामुळे वळतात आणि काही लोक का इतके सहजपणे इतरांवर नियंत्रण ठेवू शकतात, हे शोधणं. डार्क सायकोलॉजी सिक्रेट्स अँड मॅनिप्युलेशन हे पुस्तक वाईट बनायला शिकवत नाही, ते शिकवतं वाईट ओळखायला. कारण खरं तर धोका ज्ञानात नसतो, धोका अज्ञानात असतो. हे पुस्तक आपल्याला सांगतं की डार्क सायकोलॉजी फक्त चित्रपटांत नसते, ती आपल्या रोजच्या आयुष्यात असते. ऑफिसच्या पॉलिटिक्समध्ये, जिथे लोक शांतपणे तुमचं भविष्य ठरवतात. टॉक्सिक रिलेशनशिप्समध्ये, जिथे प्रेमाच्या नावाखाली भावनांवर ताबा घेतला जातो. सोशल मीडियावर, जिथे तुमच्या इन्सिक्युरिटीवर करोडो रुपयांची मार्केटिंग उभी असते. कुटुंबातही, जिथे गिल्ट हा प्रेमाचा पर्याय म्हणून वापरला जातो. एमी ब्राउन म्हणतात, डार्क सायकोलॉजी इज नॉट रेअर, इट इज इनव्हिजिबल. म्हणजेच ती सर्वत्र आहे, पण दिसत नाही. आणि म्हणूनच हे पुस्तक तुमच्या भोवतालच्या लोकांबद्दल नाही, हे पुस्तक आहे तुमच्याबद्दल, तुमच्या मनाबद्दल, तुमच्या कमजोऱ्यांबद्दल, तुमच्या शक्तींबद्दल. कारण जो स्वतःला समजतो त्याला कोणी सहजपणे वाकवू शकत नाही. भाग 3. डार्क सायकोलॉजीचा गाभा. मित्रांनो, डार्क सायकोलॉजी समजण्यासाठी आपल्याला प्रथम समजावं लागतं मानव मनाची रचना. कारण जिथे कमजोरी असते तिथे मॅनिप्युलेशनला रस्ता मिळतो. मन म्हणजे फक्त विचारांचं यंत्र नाही, मन म्हणजे भावनांचं मैदान आहे, भीतीचं घर आहे, स्वीकृतीच्या भुकेचं जंगल आहे आणि प्रत्येक जंगलात एखादा शिकारी असतोच. 1. मानव मनाची रचना आणि कमजोरी. आपण सगळे दिसायला वेगळे आहोत, पण आतून 3 कमजोरी सगळ्यांमध्ये सारख्याच असतात. पहिली कमजोरी, भावनिक गरज. आपल्याला प्रेम हवं असतं, वात्सल्य हवं असतं, ओळख हवी असते. आपल्याला कोणीतरी तू महत्त्वाचा आहेस असं सांगावं असं वाटतं आणि ह्याच भावनिक गरजेवर सगळ्यात जास्त प्रहार केला जातो. एकच छोटा कौतुकाचा शब्द, तू इतरांपेक्षा वेगळा आहेस, कधीकधी एखाद्याला पूर्ण ताब्यात घेऊ शकतो. कारण जिथे मनाला प्रेम दिसतं तिथं डोकं जागं राहत नाही. दुसरी कमजोरी, भीती. भीती मनाला अंध बनवते.
भीती तुमचं लॉजिक ऑफ करतं. कोणी तुमच्याकडे थोडं सावध राहा असं म्हणालं तरी मनाच्या काळोख्या खोलीत अस्वस्थता जन्म घेते. आणि भीतीचं हे बी मॅनिप्युलेटरच्या हातात सगळ्यात धारदार शस्त्र होतं. तिसरी कमजोरी, स्वीकृतीची भूक. आपल्याला इतरांनी स्वीकारावं हवं असतं. आपली स्टाईल, आपले निर्णय, आपली वाईट चांगली सवय, सगळं आपण हो म्हणतो जरी आपल्याला नाही म्हणायचं असतं. कारण मन म्हणतं, लोक काय म्हणतील. ह्या 3 कमजोरींवरच सगळं नियंत्रण उभं असतं. भावना, भीती आणि स्वीकाराची भूक, ह्या 3 दरवाजांमधून मॅनिप्युलेशन घरात शिरतं. 2. मॅनिप्युलेटरचं माइंडसेट. एक खरा मॅनिप्युलेटर आक्रमक नसतो. तो शांत असतो, खूप शांत. तो आवाज करत नाही. तो उपस्थित राहतो. तो पाहतो. तो मोजतो. तो लोकांच्या रिॲक्शन्स पाहतो. तो लोकांच्या बोलण्यामागची भीती ओळखतो. तुमच्या भावनिक खाचाखळग्या पाहतो. तुमची इन्सिक्युरिटी कोणती आहे त्याचं त्याला मोजमाप असतं. तो विचारत नाही. तो निरीक्षण करतो. तो थोड्या थोड्या गोष्टींवर तुमचं वर्तन स्कॅन करतो. काय ऐकून तुम्ही दुखावता, कशावर तुम्ही आनंदी होता, काय गोष्ट तुम्हाला शांत करते आणि काय गोष्ट तुम्हाला अस्थिर करते. एक मॅनिप्युलेटरचं मन खतरनाक असतं, कारण ते दिसत नाही. तो तुमच्या आतल्या भावनांना त्यांच्या स्वतःच्या फायद्याचं इंधन बनवतो. कधीकधी मॅनिप्युलेटरकडे जोरदार शब्द नसतात, जबरदस्ती नसते, पण त्याचं शांत असणंच अनिश्चिततेचं जाळं विणतं. तो तुमच्यातली रिकामी जागा बघतो आणि त्या रिकाम्या जागेत तो स्वतःची सत्ता बसवतो. 3. द सायलेंट वॉर मेटाफर. डार्क सायकोलॉजी म्हणजे एखादी रणभूमी नाही जिथे तलवारी चमकतात किंवा मोठे युद्धघोष ऐकू येतात. नाही, ही एक सायलेंट वॉर आहे. शब्द इथे गोळ्या असतात, भावना इथे बॉम्ब असतात, विश्वास इथे सर्वात मोठं हत्यार असतं. ही लढाई शस्त्रांनी होत नाही, ही लढाई भावनांची असते. ह्या लढाईत सामोरचा व्यक्ती तुमच्या आत्म्याला स्पर्श करतो, तुमच्या मनातल्या जखमा शोधतो आणि त्या जखमांवर नियंत्रण ठेवायला शिकतो. जशा शांत समुद्राच्या खाली मोठ्या लाटा तयार होत असतात, तशाच आपल्या मनाच्या आत अदृश्य धक्के तयार होतात. लोक म्हणतात, मला काहीच कळलं नाही, मी माझे निर्णय का बदलले. हा आवाज आहे सायलेंट वॉरचा. 4. मॅनिप्युलेशन कसं हळूहळू काम करतं. मॅनिप्युलेशन कधीही पटकन होत नाही. ती धीम्या विषासारखी असते, हळूहळू शरीरात पसरते आणि कधी कळतही नाही. ते कसं घडतं, चला पायरी दर पायरी पाहूया. 1. प्रवेश, एंट्री पॉइंट. सुरुवात शांत असते. मॅनिप्युलेटर मित्रासारखा वाटतो, समजून घेणारा वाटतो, सहानुभूती दाखवतो. तो तुमचीच बाजू समजून घेतो. जेव्हा मन उघडतं तेव्हा मॅनिप्युलेशनचा पहिला दरवाजा उघडतो. 2. सहानुभूती, बिल्डिंग ट्रस्ट. तो तुम्हाला ऐकतो, तुमच्या भावना रिपीट करतो, तुमच्या वेदना ओळखतो. तुम्हाला वाटतं, हा मला खरंच समजतो. तो विश्वास कमावतो. हा विश्वासच त्याची किल्ली असते. 3. प्रतिबिंब, मिररिंग. तो तुमच्यासारखं बोलतो, तुमच्यासारखी बॉडी लँग्वेज करतो, तुमच्या विचारांना हो मी समजतो असं म्हणतो. तुमचं अवचेतन मन त्याला आपलं मानतं आणि यानंतर तुम्ही सावध राहत नाही. 4. नियंत्रण, कंट्रोल बिगिन्स. आता तो सटल दिशानिर्देश देतो, छोट्या छोट्या निर्णयांवर प्रभाव टाकतो, प्रश्न विचारतो, जसे तुला खरंच तसं करायचं आहे, तुला वाटतं ते तुझ्यासाठी चांगलं आहे. तुमच्या निर्णयात थोडासा त्याचा आवाज मिसळला जातो. 5. तुटवडा, डिपेंडन्सी. हळूहळू तुम्हाला त्याची अप्रूव्हल हवी वाटते, त्याची प्रेझेन्स हवी वाटते, त्याचा सल्ला तुमच्यासाठी आवश्यक बनतो. तुमचं मन ओरडत नाही, पण तुमची आत्मा त्याच्यावर अवलंबून होते. 6. गिल्ट, फिअर, लोनलीनेस. त्रिकोणाचं जाळं. आता हा टप्पा सर्वात धोकादायक आहे. तो गिल्ट टाकतो, तू माझं ऐकलं नाही तर मला वाईट वाटेल. तो भीती टाकतो, मी म्हणतोय ते नाही केलंस तर नुकसान होऊ शकतं. तो एकटं करतो, बाकी लोकांना तुझा विचार नाही आहे, मीच तुझ्यासाठी आहे. मन आतून तुटतं,
भावना हलतात आणि मग तुम्ही त्याच्या चालीत चालता. 7. पूर्ण ताबा, टोटल इन्फ्लुएन्स. हा अंतिम टप्पा. तो तुमचे निर्णय बदलतो, तुमची मतं बनवतो, तुमच्या मर्यादा ठरवतो, तुमची भावना नियंत्रित करतो. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय? तुम्ही त्याला दोषही देत नाही, कारण तुमचं मनच बदललेलं असतं. हे आहे डार्क सायकोलॉजीचं पूर्ण नियंत्रण. भाग 4. मुख्य सायकोलॉजिकल टॅक्टिक्स. मित्रांनो, डार्क सायकोलॉजीचं खरं स्वरूप तेव्हा दिसतं जेव्हा आपण त्याच्या तंत्रांचा अभ्यास करतो. ही तंत्र पुस्तकात बिंदूनुसार लिहिलेली नाहीत. ही तंत्र लोकांच्या वर्तनात लपलेली असतात. कधी नजरेसमोर, कधी सावल्यांच्या मागे. आज आपण त्या सावल्या पाहणार आहोत. त्या सावल्या ज्या आपल्या भावनांशी खेळतात आणि आपल्या मनाच्या धाग्यांवर हळूहळू नियंत्रण मिळवतात. 1. इमोशनल मिररिंग. भावना परावर्तित करणं. मॅनिप्युलेटरची पहिली चाल असते तुमच्यासारखे होणं. तो तुमच्या हावभावांसारखे हावभाव करतो, तुमच्या टोनसारखा टोन वापरतो. तुम्ही दुखावलेले असाल तर त्याचा चेहरा पण दुःखी दिसेल. तो तुम्हाला समजून घेतो असं भासतं. खरं म्हणजे तो तुमच्या भावनांचा आरसापण करत असतो. तुम्ही हसता, तोही हसतो. तुम्ही शांत, तोही शांत. तुमची भीती तो त्याच शब्दात परत बोलतो. आणि हे सगळे इतकं सहज, इतकं नैसर्गिक वाटतं की तुम्हाला जाणवतच नाही की हे एक मानसशास्त्रीय शस्त्र आहे. कारण मानव मनाचा नियम आहे. आपण त्यांनाच पसंत करतो जे आपल्यासारखे दिसतात. एमी ब्राऊन म्हणतात, पीपल ओबे दोज हू लुक लाईक देम. तुम्ही एखाद्या टॉक्सिक मित्रासोबत कधी खूप कम्फर्टेबल वाटलाय का? कारण तो तुमच्या दुःखात तोच टोन वापरतो, तुमच्या आनंदात तोच हसू आणतो. हे कनेक्शन नाही, हे कॅल्क्युलेशन आहे. एकदा तुम्ही त्याला आपला मानलत की खेळ सुरू होतो. 2. फिअर बेस्ड कंट्रोल. भीतीतून जन्मलेला नियंत्रण. भीती म्हणजे सगळ्यात शक्तिशाली रिमोट कंट्रोल. भीती लॉजिकला बंद करते. भीती मनाला अंध करते. भीती तुमच्याकडे जागा ठेवत नाही. मॅनिप्युलेटर हा रिमोट वापरतो. कधी सटल, कधी डायरेक्ट. त्याला माहीत असतं की माणूस कोणत्या गोष्टींना घाबरतो. हटवल्या जाण्याची भीती, एकटा पडण्याची भीती, फेल होण्याची भीती, लाज आणली जाण्याची भीती, मूल्य गमावण्याची भीती. एकदा भीती मनात बसली की माणूस निर्णय घेत नाही. निर्णय मनातून घेतला जातो. उदाहरण समजून घ्या. ऑफिसमधला एक बॉस. तो कधी ओरडत नाही, कधी थेट धमकी देत नाही. तो फक्त म्हणतो, अरे ह्या प्रोजेक्टमध्ये जर चूक झाली तर वरचे लोक खुश नसतील. किंवा मी तुझ्यावर विश्वास ठेवतो पण इतरांना पटणार नाही बहुतेक. ही वाक्य धमक्या नाहीत, पण ती मनात एक हलकी पण खोल अस्वस्थता तयार करतात. तो कोणतीही आज्ञा देत नाही, पण तुम्ही त्याच्या इच्छेनुसार चालता. कारण भीतीने तुमच्या मनाचा ताबा घेतला आहे. 3. गॅस लाइटिंग. तुमच्या सत्याला वाकवणं. गॅस लाइटिंग म्हणजे विचारांवर नाही, सत्यावर हल्ला करणं. ही तंत्र धोकादायक आहे. कारण यात तुम्हाला वाटू लागतं की तुमच्या आठवणी चुकीच्या आहेत, तुमचं परसेप्शन चुकीचं आहे, तुमचे डिसिजन्सच चुकीचे आहेत. एमी ब्राऊन म्हणतात, गॅस लाइटिंग इज अ वॉर ऑन युअर मेमरी, युअर लॉजिक अँड युअर रियालिटी. हे कसं होतं? तुम्ही म्हणता, मी काल असं बोललास. तो म्हणतो, मी कधी? तूच विसरत आहेस. तुम्ही म्हणता, तू मला वाईट वाटायला लावलंस. तो म्हणतो, अरे तूच जास्त रिॲक्ट करतोस. तुम्ही म्हणता, हे असं घडलं होतं. तो म्हणतो, कधीच झालंच नाही. हळूहळू तुमचा आत्मविश्वास मोडतो. तुम्हाला तुमच्यावरच डाऊट येतो. तुमची विचारशक्ती मंदावते. तुम्हाला जाणवतं, कदाचित मीच चुकीचा आहे. ही इमोशनल पॅरालिसिस आहे, जेव्हा तुम्ही स्वतःवरच विश्वास ठेवू शकत नाही आणि दुसऱ्यावर अवलंबून होता. ही तंत्र टॉक्सिक पार्टनर, ऑफिस कलीग किंवा कधीकधी पालकांमध्येही दिसते. आणि एकदा गॅसलाइटिंग जमली की मॅनिप्युलेटरला तुमच्यावर पूर्ण नियंत्रण मिळतं. 4. गिल्ट ट्रिपिंग. अपराधाच्या साखळ्या. गिल्ट हा मानसशास्त्रातील सगळ्यात जड वजन. एकदा खांद्यावर बसला की माणूस सरळ उभा राहू शकत नाही. गिल्ट ट्रिपिंग असेच काम करतं. मॅनिप्युलेटर म्हणतो, जर तू माझ्यावर खरंच प्रेम करत असशील तर तू हे करशील. किंवा तू मला सोडून गेलास तर मी एकटाच मरून जाईन. किंवा हे तुझ्यामुळे झालं. कधीकधी नात्यात जोडीदार म्हणतो, तू मला खुश ठेवत नाहीस. कधीकधी नातेवाईक, सगळ्यांसाठी करतोस, फक्त माझ्यासाठी नाही. कधीकधी मित्र, तू बदललास, तुला आमचं काही वाटत नाही आता.
अपराधी भावना माणसाला विचारही करायला देत नाही. तो फक्त काहीतरी करावं लागेल या भावना घेऊन वागतो. गिल्ट हा साखळी आहे. तुम्हाला बाहेर जायचं नाही. तुम्हाला जाणवतही नाही की तुम्ही कैद झाला आहात. 5. आयसोलेशन टेक्निक, एकटं पाडण्याची स्ट्रॅटेजी. ही तंत्र धीमी आहे पण अत्यंत घातक. मॅनिप्युलेटर तुम्हाला हळूहळू जगापासून वेगळं करतो. तो मित्र तुला समजत नाही. तुझं कुटुंब तुला अप्रिशिएट करत नाही. फक्त मीच तुला समजतो. हळूहळू तुम्ही इतरांपासून दूर जाता. तुमचे संपर्क कमी होतात. तुमची दुनिया छोटी होते आणि त्या छोट्या दुनियेत तो केंद्रस्थानी येतो. एखाद्या शिकाड्यासारखा तो तुमचं सपोर्ट सिस्टम कापत जातो. कारण एकटा व्यक्ती सगळ्यात सोपा शिकार असतो. तुम्ही त्याच्यावर अवलंबून होता. त्याच्या अप्रूव्हलवर जगता. त्याच्या मूडवर तुमचं आयुष्य चालतं. याला आयसोलेशन म्हणतात. ही कॅप्टिव्हिटी आहे, मनाची कैद. 6. इमोशनल ब्लॅकमेल, भावनिक शोषण. भावना म्हणजे शक्ती आणि जेव्हा भावना वापरल्या जातात तुमच्या विरुद्ध, तेव्हा त्या शोषण बनतात. मॅनिप्युलेटरकडे अनेक साधनं असतात. रडणं, राग, ड्रामा, सायलेन्स, लाज आणणं. तो म्हणतो, मी इतकं केलं आणि तू एक कामही करणार नाहीस, किंवा तू मला कधी समजतच नाहीस. कधीकधी तो अचानक शांत होतो. तुम्ही अस्वस्थ होता, गिल्ट फील करता आणि त्याचं म्हणणं मानता. ही इमोशनल टॅक्सेशन आहे, तुमच्या भावनांचा गैरवापर. 7. द रिवॉर्ड पनिशमेंट लूप. ही तंत्र ट्रेनिंगसारखे कार्य करते. जशी कुत्र्याला शिकवतात, चांगलं केलं तर बिस्किट, चुकीचं केलं तर ओरडणं. मॅनिप्युलेटर हेच करतो. तुम्ही त्याची इच्छा मांडली, तो गोड बोलतो, तो भेटवस्तू देतो, तो प्रेम दाखवतो. तुम्ही नकार दिलात, तो थंड वागतो, तो दोष देतो, तो दुरावा ठेवतो. हळूहळू तुम्ही त्याच्या रिवॉर्डसाठी जगता, त्याच्या पनिशमेंटपासून पळता आणि एका क्षणी तुम्ही त्याच्या इच्छेनुसार वागत राहता, स्वतःच्या इच्छेनुसार नाही. हा आहे रिवॉर्ड पनिशमेंट लूप. अदृश्य पण अत्यंत गहन मानसिक कैद. पार्ट 5. डीप टर्निंग पॉइंट. मित्रांनो, आतापर्यंत आपण डार्क सायकोलॉजीच्या सावल्या पाहिल्या, पण आता त्या सावल्यांमागचं सत्य पाहायची वेळ आहे. कारण खरा प्रश्न हा नाही की लोक तुम्हाला मॅनिप्युलेट कसे करतात. खरा प्रश्न आहे, तुम्हाला मॅनिप्युलेट होऊ कसे देतात. आणि याच क्षणी आपण या कथेतल्या सगळ्यात खोल, सगळ्यात गूढ भागात प्रवेश करतो. 1. द रिअल एनिमी इनसाइड यू. लोक आपल्याला वळवतात कारण ते शक्तिशाली असतात म्हणून नाही, तर आपण कमकुवत असतो म्हणून. मॅनिप्युलेशन बाहेरून येत नाही, ती आतून सुरू होते. आपल्या स्वतःच्या कमजोरीतून, आपल्या रिकाम्या जागांमधून, आपल्या दडपलेल्या भावनांमधून. लोक आपल्यावर ताबा घेतात कारण आपल्या मनात भावनिक भूक असते. आपण प्रेम शोधतो, आपण मंजुरी शोधतो, आपण सुरक्षितता शोधतो. आणि जो व्यक्ती ही भूक ओळखतो तो आपल्यावर नियंत्रण मिळवतो. कधीकधी आपल्या मनात खोलवर भीतीचे ढग जमा असतात. आपण नकारले जाण्याची भीती बाळगतो, आपण एकटे पडण्याची भीती बाळगतो, आपण चूक होण्याची भीती बाळगतो. आणि जेव्हा भीती मनावर राज्य करते तेव्हा दुसऱ्यांचा आवाज आपल्या आवाजापेक्षा मोठा होतो. मॅनिप्युलेशन शक्य होते कारण आपल्यातच एक न सांगितलेलं रिकामेपण असतं. चाइल्डहूड वुंड्स ज्या आपण कधीच दुरुस्त केल्या नाहीत. एखादं न उलगडलेलं दुःख, एखादं विसरायचं प्रयत्न केलेलं जखम, एखादी ओढ जी कोणीतरी भरून काढेल अशा अपेक्षेत आपण जगतो. मग जो पहिला व्यक्ती आपल्याला समजतो असं वाटतं त्याच्याकडे आपण ओढले जातो. ते प्रेम नाही, तो कनेक्शन नाही, तो मनाचा रिकामा कोपरा आहे जिथे कोणीही येऊन राज्य करू शकतो. म्हणूनच खरा शत्रू बाहेर नाही, खरा शत्रू आत आहे. 2. आयडेंटिटी ॲज द फर्स्ट शील्ड. ज्याला स्वतःची ओळख ठाऊक असते त्याला कोणीही सहज वाकवू शकत नाही. आपली ओळख म्हणजे आर्मर आहे, एक मेंटल शील्ड. समस्या होते जेव्हा आपली ओळखच दुसऱ्यांच्या शब्दांवर, दुसऱ्यांच्या मान्यतेवर, दुसऱ्यांच्या हसण्यावर किंवा रागावर अवलंबून असते. आपण म्हणतो, मी लोकांना रवडले पाहिजेत, ते माझ्याबद्दल काय विचार करतील, त्यांना वाटलं तर मी चांगला आहे.
पण ज्याला स्वतःबद्दल खात्री असते तो इतरांच्या अप्रूव्हलवर जगत नाही. तो म्हणतो, मी कोण आहे हे मला माहीत आहे. मी कोण होणार आहे ते मी ठरवतो. आणि त्याच क्षणी मॅनिप्युलेशनचं शस्त्र निष्प्रभ होतं. कारण मॅनिप्युलेशन फक्त त्याच व्यक्तीवर चालतं ज्याची ओळख दुसऱ्यांच्या हातात असते. पण ज्याला स्वतःची किंमत माहीत असते त्याला वाकवणं अशक्य असतं. 3. मेटाफर, पाण्याची सावली. मनाचा हा प्रवास कसा असतो हे समजण्यासाठी एक दृश्य कल्पना करा. अंधाऱ्या खोलीत एक पाण्याचं भांडं ठेवलेलं आहे. वरून पाहिलं की पाणी शांत दिसतं, अगदी स्थिर, अगदी न हलणारं. पण खाली त्या पाण्याच्या तळाशी एक सावली सतत हलत असते. दिसत नाही पण जाणवते. आपलं मनही असंच असतं, वरून शांत, वरून स्थिर, वरून व्यवस्थित. पण त्याच्या तळाशी आपल्या भीतींच्या सावल्या, आपल्या जुन्या जखमा, आपल्या न बोललेल्या इच्छा हलत असतात. आणि ज्याने त्या सावल्या पाहिल्या तो आपल्यावर नियंत्रण मिळवतो. पण जेव्हा तुम्ही त्या सावल्या स्वतः पाहता तेव्हा दुसऱ्याला पाहायला काहीच उरत नाही. जागृती म्हणजे प्रकाश, आणि प्रकाशात अंधाराची सत्ता संपते. 4. द पॉवर ऑफ अवेअरनेस. अवेअरनेस म्हणजे सायकिक लिबरेशन, मनाची मुक्तता, भावनांची स्वतंत्रता. एकदा तुम्ही पॅटर्न पाहिलत की ते पॅटर्न तुमच्यावर राज्य करत नाही. एखादी व्यक्ती तुम्हाला वारंवार गिल्ट देत असेल, तुम्ही लगेच ओळखाल. कोणी तुमचा ट्रूथ वाकवत असेल, तुम्ही त्याला नाव द्याल, गॅस लाइटिंग. कोणी तुम्हाला भीतीने धरून ठेवत असेल, तुम्ही ओळखाल, ही नियंत्रणाची पद्धत आहे. अवेअरनेस तुम्हाला बदलत नाही, ती तुम्हाला परत स्वतःकडे आणते. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला पाहायला लागता तेव्हा मॅनिप्युलेशनचा खेळ त्या क्षणी संपतो, खऱ्या अर्थाने संपतो. कारण जिथे जागरूकता असते तिथे कंट्रोल नसतो. जिथे प्रकाश असतो तिथे सावली स्वतःहून नाहीशी होते. भाग 6. मनाला अभेद्य बनवण्याचे नियम. मित्रांनो, आता आपण सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. आपण सावल्या पाहिल्या, त्यांचे तंत्र समजलो, त्यांचा प्रवास पाहिला. पण प्रश्न आहे, आपण स्वतःला कसं वाचवणार? कारण डार्क सायकोलॉजीचं ज्ञान फक्त समजून घेण्यासाठी नाही, ते आत्मरक्षणासाठी आहे. मनाच्या संरक्षणासाठी, ओळखीच्या बळासाठी, स्वतंत्रतेसाठी. आज आपण एक मेंटल शील्ड तयार करणार आहोत, एक अंतःकरण तयार करणार आहोत ज्याला कोणीही सहजपणे प्रभावित करू शकणार नाही. 1. इमोशनल अवेअरनेस, भावना जागृत करणं. प्रथम समजणे आवश्यक आहे, मॅनिप्युलेशन तिथेच घडते जिथे भावना नियंत्रण घेतात. जेव्हा तुम्ही रागात असता, जेव्हा तुम्ही दुखावलात, जेव्हा तुम्ही एकटे वाटतं, जेव्हा तुम्हाला कोणीतरी आवश्यक वाटतं, तेव्हा तुमचं मन कमजोर असतं. तेव्हा मॅनिप्युलेटरला संधी दिसते. इमोशनल अवेअरनेस म्हणजे तुमच्या भावनांना नाव देणं. मी दुखावलोय, मी घाबरलोय, मी स्वीकार हवा म्हणून बोलतोय, मी लोनलीनेसमुळे निर्णय घेतोय. एकदा भावना ओळखली की ती भावना तुम्हाला नियंत्रित करत नाही. जो स्वतःच्या भावनांना पाहू शकतो त्याला कोणीही वळवू शकत नाही. 2. बाउंड्रीज म्हणजे मर्यादा ठरवणं. मॅनिप्युलेशन तिथेच वाढतं जिथे बाउंड्रीज नसतात. बाउंड्रीज म्हणजे दुरावा नाही. बाउंड्रीज म्हणजे स्वतःचा आदर. नाही म्हणणं वाईटपणा नाही, बंड नाही, अहंकार नाही. तो एक सेल्फ डिफेन्स आहे. तो एक मेंटल शील्ड आहे. जेव्हा तुम्ही गिल्ट न बाळगता नाही म्हणू लागता तेव्हा मॅनिप्युलेशनचं पहिलं दारच बंद होतं. मर्यादा नसलेला मनुष्य इतरांच्या भावनांचा कैदी बनतो, पण मर्यादा असलेला मनुष्य आपल्या विचारांचा राजा बनतो. 3. लॉजिकल थिंकिंग ओव्हर इमोशनल ट्रॅप्स म्हणजे भावनांऐवजी तर्क. मॅनिप्युलेटर नेहमी भावनांवर प्रहार करतो, कारण भावना गोंधळ निर्माण करतात आणि गोंधळात माणूस चुकीचे निर्णय घेतो. लॉजिकल थिंकिंग म्हणजे एक पाऊल मागे घेणं, शांत बसणं, स्वतःला विचारणं, काय खरं आहे, काय दाखवलं जातंय, काय मला जबरदस्तीनं मान्य करून घेतलं जातंय. लॉजिक म्हणजे प्रकाश, मॅनिप्युलेशन म्हणजे अंधार. आणि लक्षात ठेवा, अंधार कितीही घनदाट असला तरी एक छोटा प्रकाश त्याला संपवण्यासाठी पुरेसा असतो. 4. पॅटर्न रीडिंग म्हणजे शब्दांवर नाही, वर्तनावर विश्वास. मॅनिप्युलेटरचं सगळं नियंत्रण पॅटर्नमध्ये लपलेलं असतं. शब्द बदलू शकतात, भावना बदलू शकतात, वचनं बदलू शकतात,
पण पॅटर्न कधी बदलत नाही. कोणी वारंवार तुम्हाला गिल्ट देत असेल, हा पॅटर्न आहे. कोणी वारंवार तुमच्या आठवणींवर डाऊट आणत असेल, हा पॅटर्न आहे. कोणी वारंवार तुम्हाला मित्रांपासून दूर करत असेल, हा पॅटर्न आहे. पॅटर्न म्हणतो की ही माणसं तशीच राहतील. ते बदलत नाहीत, बदलायला इच्छुक नसतात आणि तुम्हाला बदलवायला इच्छुक असतात. पॅटर्न ओळखा, पॅटर्नवर विश्वास ठेवा, शब्दांवर नाही. 5. बिल्ड सेल्फ वर्थ, म्हणजे स्वतःची किंमत ओळखा. मॅनिप्युलेशन फक्त त्या व्यक्तीवर चालतं ज्याला स्वतःची किंमत ठाऊक नसते. तुमचं सेल्फ वर्थ कमी असेल तर एखादं छोटं कौतुक तुम्हाला वळवू शकतं. एखादी छोटी टीका तुमचं मन मोडू शकते. पण ज्याला स्वतःची किंमत माहीत असते, तो अप्रूव्हल मागत नाही, तो व्हॅलिडेशन मागत नाही, तो भावनिक भीक मागत नाही. तो म्हणतो, तुम्ही मला स्वीकारलात तर ठीक, नाही स्वीकारलं तरी मी तसाच राहीन. सेल्फ वर्थ म्हणजे आत्मा नाही, सेल्फ वर्थ म्हणजे शस्त्र आहे. 6. डिस्टन्स फ्रॉम टॉक्सिसिटी, म्हणजे दुरावा ही कृपा आहे. काही लोकांना बदलताच येत नाही, काही रिलेशन्स वाचवताच येत नाहीत, काही वातावरण शुद्ध होतच नाही. आणि म्हणून कधीकधी दुरावा ठेवणं हीच स्वतःवरील कृपा असते. दुरावा म्हणजे द्वेष नाही, दुरावा म्हणजे शांतता. कडवटपणा नाही, फक्त डिस्टन्स. जे लोक वारंवार तुमची ऊर्जा खातात, तुमच्या भावनांना जखमी करतात, तुमच्या मनात गिल्ट ढकलतात, त्या लोकांपासून दुरावा ठेवणं ही कमजोरी नाही, हे शहाणपण आहे. 7. मेंटेनिंग इनर सायलेन्स, म्हणजे आतली शांतता. शांतता म्हणजे कमजोरी नाही, शांतता म्हणजे शक्ती. शांतता म्हणजे नियंत्रण. एखादा समोरचा चिडत असेल तर शांतता त्याला कन्फ्यूज करते. एखादा गिल्ट देत असेल तर शांतता त्याच्या टॅक्टिकला तडा देते. एखादा तुमचं सत्य वाकवत असेल तर शांतता त्याच्या अहंकाराला तोडते. इनर सायलेन्स म्हणजे भावनांना निवांत श्वास देणं, आणि मॅनिप्युलेशन शांत मनावर कधीच चालत नाही. 8. इमोशनल डिटॅचमेंट, म्हणजे भावना नाही तसं नाही, तर भावना तुमच्यावर राज्य करत नाहीत याची जाणीव. कोणी काही बोललं की ताबडतोब रिॲक्ट करू नका. थांबा, सांभाळा, निरीक्षण करा. कोणी गिल्ट फेकला की तो उचलूच नका. कोणी ड्रामा केला की त्यात उतरच नका. तुमच्या आणि त्यांच्या भावनांमध्ये थोडा स्पेस ठेवा. हाच स्पेस तुम्हाला वाचवतो. 9. बिल्ड आयडेंटिटी, म्हणजे तुमची किंमत तुम्ही ठरवा. ज्याचे आत्मभान मजबूत असते त्याचं मन कोणीही चोरू शकत नाही. तुम्ही कोण आहात हे दुसऱ्याने सांगायची गरज नाही. तुमची किंमत त्यांच्या अप्रूव्हलवर अवलंबून नाही, तुमचा स्वभाव त्यांच्या मूडवर अवलंबून नाही. तुम्ही तुमच्या आयुष्याचे लेखक आहात, ते फक्त कॅरेक्टर्स आहेत. ज्याला स्वतःची ओळख ठाऊक असते त्याला मॅनिप्युलेशन स्पर्शही करू शकत नाही. भाग 7. निष्कर्ष. मित्रांनो, डार्क सायकॉलॉजी ही जादू नाही, ती विज्ञान आहे, ती मनाची संरचना आहे. मॅनिप्युलेशन शारीरिक नसतं, ते भावनिक असतं, आणि म्हणूनच आपल्याला त्याविरुद्धची शस्त्रही मनातच तयार करावी लागतात. शक्ती अवेअरनेसमधून येते, स्वातंत्र्य अवेअरनेसमधून येतं, आणि सुरक्षितता अवेअरनेसमधून येते. एमी ब्राऊन म्हणतात, द माइंड इज द बॅटलफील्ड, विन देअर फर्स्ट. जर मन जिंकलं तर बाहेरचं जग स्वतःहून शांत होतं. डार्क सायकॉलॉजी म्हणजे आग आहे, ती जेवण शिजवू शकते आणि घर जाळूही शकते. ज्ञान नसेल तर ती तुम्हाला नष्ट करू शकते, ज्ञान असेल तर ती तुम्हाला अजिंक्य करू शकते. म्हणूनच अंधाराला घाबरू नका, अंधाराला समजा, कारण समजलेला अंधार कधीच धोकादायक राहत नाही. जर हा मराठी ऑडिओबुक समरी तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि पुढच्या व्हिडिओत आपण पुन्हा भेटू, नवीन पुस्तक, नवीन विचार, नवी शक्ती घेऊन. आणि शेवटचं एक वाक्य, मनावर विजय मिळवा, जग आपोआप बदलतं.